अंदर होणार आहे. त्याच्यानंतर जे CSR फंडिंग आहे ते साधारण आजूबाजूच्या किती किलोमीटर परिसरातील गावांना किंवा त्या गावांसाठी दिला जाईल, त्या किती म्हणजे सुविधा कुठपर्यंत दिल्या जातील त्याचं काय नियोजन आहे? आम्ही सगळ्या गावातल्या ग्रामपंचायतींना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे प्रोजेक्ट्स आम्हाला CSR मध्ये पाठवा. JNPAचा CSR तर आहेच, पण मला बँकांनी सुद्धा सांगितलं की ते सुद्धा हा त्यांचा CSR त्या भागात द्यायला तयार आहे. SBIचा तर फार मोठा CSR असतो, त्यांचे CSRचे एक सिनियर अधिकारी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर लेवलचे असतात, ते सुद्धा इथे आले होते. त्यांनी सुद्धा प्रॉमिस केलं ग्रामपंचायत जे मागण्या CSR मधून करतील आणि CSRचे काही निर्देशक आहे, काही क्रायटेरिया आहे, त्या निकषांमध्ये जर ते बसतील त्याचे 100% काम आम्ही CSR मधून घेऊ. त्याबाबत कोणालाही दुमत असायचं कारण नाही. त्यासाठी ना पैशांची कमी आहे ना आमच्या इच्छाशक्तीची कमी. फक्त ग्रामपंचायतींनी त्यांचे ठराव करून आम्हाला द्यावं. काही ठराव आम्हाला मिळालेले आहेत आणि ते जानेवारीपासून ते पण काम आधी सुरू करतात. तर मी मोहन म्हात्रे, तानापूर संघर्ष वृत्तपत्र स्थानिक वृत्तपत्र आहे आणि 20-21 गावं जे आहेत वाटणपोटचे त्या क्षेत्रातून येत आहे. तुम्ही सगळ्या सुविधा ह्या नागरिकांना त्या परिसरामध्ये देणार आहेत, परंतु नागरिकांना त्या प्रकल्पाबाबत भीती का, ती भीती तुम्ही दूर का करू शकत आहे? दुसरा प्रश्न असा आहे, तुम्ही इस्टॅब्लिश बिझनेस संदर्भात बोलले, ते डायमंडर आहेत, मच्छीमार आहेत, त्या संदर्भात बोलले, परंतु तरुण रोजगार आहे, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे तिकडे, तर त्या संदर्भामध्ये तुमची जी टीम आहे ती रोजगारासंदर्भात स्किल त्यांना बनवण्यासाठी, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी किंवा रोजगार देण्यासाठी कुठे काम करताना दिसत नाही. त्यामध्ये तिकडचा जो नागरिक आहे तो असा अनबॅलेन्स झालेला आहे की आमचा इकडचा जो कामगार वर्गाचा विद्यार्थी असेल शिकलेला जो कोणी, त्याला काम मिळणार नाही. त्या ठिकाणी मी सध्या आरोग्य एक सूचना म्हणून सांगत आहे की ह्यामध्ये तुमची टीम पुढे काम करताना दिसत नाहीये. राहिली दुसरी सुरक्षा संदर्भामध्ये, बंदर आल्यानंतर इंटरनॅशनल कंटेनर येणारा आतंकी गतिविधी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या संदर्भात तुमचं एक्सपिरियन्स काय असणार आहे? आणि रोजगारासंदर्भात तरुणांच्या सांगा की त्यांना कसं स्किल बनवून रोजगार देणार? जसं तुमचा कंटेनर झाला, जर फायर ब्रिगेडची टीम असेल, उत्तर देऊया. ओके, सगळ्यात पहिले तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो की त्या अतिरेकी कारवाई होऊ शकते. आजपर्यंत भारताच्या बंदरामध्ये कंटेनर मधून कोणती अतिरेकी किंवा शस्त्र आलेली नाही. मी इथे 7 म्हणजे 70 म्हणजे मला आज 7 जिलियन TEUs 7 करोड कंटेनर 70 लाख कंटेनर येतात दररोज. 20,000 कंटेनर येतात. एकही घटना ही कंटेनर मधून काही हत्यार आले अशी घडली आणि मागच्या 35 वर्षात घडली. त्याच्यामुळे कंटेनर जेवढं स्कॅनिंग होतं, जेव्हा स्क्रुटिनाइज होतं, तेवढं काहीच होत नाही. म्हणून कोणताही अतिरेकी संघटना कंटेनरचा उपयोग यासाठी करते. पहिली गोष्ट. त्याच्यामुळे अतिरेकी कारवाईचा सुतराम संबंध कंटेनरायझेशनची नाही. ती भीती आपण बाळगण्याचं काहीच कारण नाही, कारण की इतिहासात झालं नाही आणि पुढे होणार. आणि हे तर मुंबईत हे म्हणजे मुंबईला जास्त भीती पाहिजे. पालघर तसं लांब राहील. देशाच्या राजधानीत पोर्ट असून तसं होत नाही, कारण की तुम्ही जर आला तर थोडा पॉईंटचा फटका आम्ही तुम्हाला मारावा लागतो. तुम्हाला गायडेड टूर पण. त्याच्यामध्ये कस्टम्स, CISF, पोलीस, भरपूर एजन्सी तिथे काम करतात आणि ते कंटेनर सुद्धा एक्सरे स्कॅन होतात आणि त्याच्यामागे फार मोठी यंत्रणा लागलेली असते. तर तुमची टीम त्याच्यामध्ये काम करणारे अपयश येते हे मला म्हणायचे आहे. दुसरा प्रश्न, तुमचा दुसरा पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. त्याच्यामुळे जी तुमची जी भीती आहे ती निराधार आहे आणि ती वाटणं शक्य आहे असं वाटतं, पण असं कुठेच होतं. राहिलं दुसरी गोष्ट, आमची टीम आज आमच्याकडे 2,000 लोकांनी पालघरच्या रजिस्टर केले आमच्या आणि ती लिंक तिथे आम्ही ठेवलेली आहे आणि ते पालघरचे. राहिली गोष्ट का काम करताना दिसत नाही, कारण की ज्या लोकांना आम्ही नोकऱ्या दिल्या, ज्या लोकांना आम्ही ट्रेनिंग दिलं, त्या लोकांना ओपनली ते लोकांपर्यंत यायला घाबरतात, म्हणून त्याची प्रसिद्धी होती. परंतु 2,000 लोकांनी पूर्ण त्यांचा बायोडेटा रजिस्टर करणं ही याचीच पावती आहे की लोकांपर्यंत ते पोहोचले. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आतापर्यंत आम्ही जमिनीवर काम सुरूच केलेलं नाही. आज ते पाटील साहेब बोलले, पहिल्यांदा मोजणीसाठी ते NHI गेले. आमचे टेंडरचं काम हे जानेवारीत सुरू होईल, तेव्हा आम्ही तुम्हाला जमिनीवर दिसतो. आम्ही आमचं छोटंसं ऑफिस
हे कलेक्टर ऑफिसमध्ये ठेवलंय. आम्हाला एक जमीन दिली आहे तिथे आम्हाला तिथे ऑफिस करायचं आहे. तर मी जे तुम्हाला म्हटलं, जोपर्यंत लोकांच्या शंकेचं निरसन होत नाही आणि लोकांचा आम्हाला पाठिंबा पूर्णपणे मिळत नाही तोपर्यंत आम्ही हळूहळू आमची कामं करतो. त्याच्यामुळे टीम बऱ्याचदा दिसत नाही. पण आज डायमेकर्स असोसिएशन आणि डायमेकरचा प्रत्येक व्यक्ती मला ओळखतो. पत्रकारांनी मला कधी फोन केला आणि SMS केला तरी त्यांना जबाब देतो. त्यानंतर पालघरमधले जे लोक आहेत, जे संघटना आहेत, सगळ्यांशी आमची वार्तालाप चालू असते. काही लोक त्याच्यात राहिले असतील. आम्ही आता उद्यापासून अजून एक मोठ्या प्रमाणात आम्ही आमचं ऍडव्हर्टाइजमेंट सुरू करणार आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही काही माहिती देणार आहोत. तर आमचे प्रयत्न चालू आहेत. काही गोष्टीमध्ये काही कमतरता राहू शकते. त्याच्यामध्ये जर तुम्ही आम्हाला सांगितलं की अजून काही लोक तुम्हाला, तर मी तुम्हाला खात्री देतो की तुम्हाला 1-2 महिन्यामध्ये वाढवण प्रोजेक्टचे भरपूर लोक दिसतील, कंटाळा येईपर्यंत दिसतील. ये वाड़ू बंदर शुरू होने के बाद जो हमारे डायमेकर है या मच्छीमार है, खासकर मैं मच्छीमारों की बात कर रहा हूँ, कि उनके जो आमदनी में है 3 से 4 गुना बढ़ोतरी होगा, 2 गुना चलिए. तो लेकिन मच्छीमारों का कहना है, आरोप है, जो हम लोग जानते हैं, उनका कहना है कि वाड़वन बंदर बनने के बाद जो भी आपकी सीप आएगी, सीप आने के बाद कुछ किलोमीटर पर मच्छी उसके दायरे में जो सीप आती है या उससे कुछ किलोमीटर के दायरे में मच्छी पकड़ने पर प्रतिबंध रहता है. नहीं तो हाँ तो रहता है. तो ऐसे में अभी भले आपको बोल रहे हैं कि यहाँ पे कोई प्रतिबंध नहीं रहेगा, लेकिन आगे चल के जब ये प्रोजेक्ट पूरा होता है तो इस तरह के प्रतिबंध आएंगे तो उनका जो मच्छी पकड़ने का व्यवसाय है वो पूरी तरह से नष्ट हो जाएगा. क्योंकि उनका मानना है कि सबसे ज्यादा मच्छी जो है उस समुद्र किनारे पे पकड़ा जाता है. उनका पूरा जीवन जो है, उनका पूरा परिवार जो है उससे चलता है. तो इसी लेकर क्या सिंह साहब, आप JNPA में आए ना अभी, तो अभी हमारे JNPA की ये लेकिन JNPA की परिस्थिति और वहाँ की परिस्थिति में मुझे लगता है जमीन आसमान का कोई फर्क नहीं. आप बैठो. ये भूषण पाटिल है, ये यहाँ के लोकल है, JNPA में काम करते हैं, हमारे यूनियन लीडर भी. हमारी जहाज के बगल में मच्छीमारी होती है और इसमें इस पोर्ट में और उस पोर्ट में कोई भी फर्क नहीं होगा. सिर्फ एक फर्क होगा, वो ये कि इस पोर्ट में मुंबई पोर्ट की वजह से कुछ आपको जहाज खड़ी दिखती है, वो वहां नहीं होगी. क्योंकि हमारा जो कंटेनर जहाज है उसका 1 दिन का भाड़ा 1 करोड़ रुपए होता है. तो वो कंटेनर को कितने जल्दी खाली किया जाए इसके लिए एफिशिएंसी पैरामीटर होते हैं. अगर वो इसी हमारा कंटेनर ये पोर्ट है वो दुनिया में एफिशिएंट है. हम 22 घंटे में उसको खाली करते हैं, क्योंकि इसलिए जहाज आते हैं. अगर वहां जहाज जल्दी खाली नहीं होगा तो आएंगे नहीं, पहली बात. इसलिए वहां कोई जहाज खड़ा नहीं होगा. जो खड़ा होगा वो सिर्फ टर्मिनल पे खड़ा होगा. दूसरी बात, ये बिल्कुल झूठ है कि हम लोग कोई प्रतिबंध लगाते हैं. हमारे JNPA में जो हमारा क्षेत्र है जहां मच्छीमारी नहीं करनी चाहिए वहां भी हम लोग खुली परमानिश भी देते हैं. हमारा उससे कोई लेना देना नहीं है. सिर्फ हमारा जो रूट होता है वो यहाँ 35 किलोमीटर है, वहाँ 10 किलोमीटर भी है. वो बड़ा संकीर्ण होता है. 500 मीटर का एक रूट होता है. उस रूट से वो जाती है और उसी रूट से जाती है. इसके लिए उस रूट को भी आप क्रिस क्रॉस कर सकते हैं, यहाँ भी कर सकते हैं. उसके लिए कोई बंधन नहीं. ये अफवाह है और ये अफवाह उन लोगों ने उठाई है कि जिन लोगों को शायद इसके बारे में जानकारी नहीं है. तो आप पत्रकार है, आपके माध्यम से मैं आप उनको कहना चाहता हूँ कि कोई बंदी नहीं होती है और किसी तरह की कोई रोक टोक लगाने की हमें पावर ही नहीं है. वो पावर फिशिंग मिनिस्ट्री की है जो महाराष्ट्र सरकार है, वो वाड़वन प्रोजेक्ट प्राइवेट लिमिटेड की नहीं. इसलिए इसके बारे में आप बिल्कुल निश्चित रहे. और ये लोगों को इसलिए हमने बुलाया है, ये जो हमारे लोग हैं, ताकि अगर मैं कुछ झूठ बोलूँ तो वो आपके साथ रहे. इसलिए मैंने इनको बुलाया.